प्रश्न आता विहारामधला एक महत्वाचा, की जागरणाची एक सवय आजकाल खूप ग्लॅमराईज होते. म्हणजे जागरण करणं म्हणजे कूल, रात्री 12-1ला झोपलं म्हणजे कूल, सकाळी 8 वाजता उठणं कूल. तर याचा वंध्यत्वामध्ये डायरेक्ट काही रोल आहे का? तसं तुमचं काही ऑब्झर्वेशन आहे? तुम्ही म्हणलं तसं शुक्र नादू, की शुक्रविषयी आयुर्वेदात काय म्हणलंय, शुक्रम सौम्यम आणि आर्तवम आग्नेयम. बरोबर. मुळात शुक्र सौम्य आहे आणि जागरणामुळे काय होतं, तर जागरणामुळे पित्त प्रकोप होतो. तुमच्या शरीरातला हा जो पित्त दोष आहे हा प्रकोपित होतो. पित्त प्रकोपित झालं की रक्तधातू दुष्ट होतो आणि मगाशी मी म्हणलं तसं रस रक्त मांस मेद ही जी सिरीज आहे यातलं मधलं कोणी दुष्ट झालं की उत्तरोत्तर धातू दुष्ट होत जातात. त्यामुळे जागरण झालं की तुम्हाला आम्लपित्तासारखा आजार होऊ शकतो. जागरणातून तुम्हाला ग्रहणीसारखा आजार होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी चिडचिड होते. जागरणाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम तुमच्या रोजच्या मनोहर स्रोताचं जे कार्य आहे त्याच्यावरती होतं. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याला 7 तासाची झोप ही खूप आवश्यक आहे आणि ही 7 तासाची झोप तुम्ही रात्री 12 नंतर कंटिन्यू करणं हे महत्वाचं नाही. रात्री 10:30-11 पर्यंत तुम्ही जे झोपता ती आपल्याला झोप खूप महत्वाची. त्यामुळे जागरणामुळं साक्षात पित्तदृष्टी रक्तदृष्टी होते आणि त्यातून ऑब्व्हियसली शुक्रदृष्टी होते आणि त्याचे दुष्परिणाम जाणवतात. म्हणजे कित्येक वेळा असं असतं की पेशंटचं ज्यावेळेस आम्ही सॅम्पल घेतो, ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आपण सिमेन अनालिसिस करतो, त्यावेळेस 3 दिवसाचा ॲब्स्टिनन्स असतो. तर त्यावेळेस मी जाणीवपूर्वक पेशंटला विचारतो की दादा त्या काळात तुझी नाईट शिफ्ट नाही ना? जर नाईट शिफ्ट असेल तर त्यावेळेस आम्ही त्याचं सॅम्पल घेत नाही. कारण अनुभवातून असं लक्षात आलंय की नाईट शिफ्ट नंतर त्याचा रिपोर्ट खराब येतो. कारण जागरण होतं. नाईट शिफ्ट पोटा पाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी नाईलाजास्तव करायला, खरं तर नाईट शिफ्ट ही इंडिकेटेडच नाहीये.